1 फेब्रुवारी सन 1689 संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मुघल सरदार मुकरब खानाने सरदेसांच्या वाड्यामध्ये कैद केले. बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात की छत्रपती संभाजी महाराजांनी जे सैन्य रायगडाकडे पाठवले होते त्यांनी संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही. तर मध्यंतरीच्या मार्गामध्ये त्या सैन्यांनी वारंवार छापे घालून संभाजी महाराजांना बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण मुकरब खानाने वेळ आता जबरदस्त आवळला होता. मुकरब खानाने औरंगजेबाला पत्र लिहिले, औरंगजेब बादशाह, संभाजी महाराजांना मी घेऊन येत आहोत. 1682ला ज्या वेळेला औरंगजेबाने बादशाही पदाची टोपी खाली टाकली होती, संभाजीराजा पकडल्याशिवाय मी माझ्या डोक्याला टोपी घालणार नाही, ती त्याची प्रतीक्षा इतक्या वर्षानंतर पूर्ण झाली. औरंगजेबाने सर्व सरदारांना सांगितले, संभाजीला विदूषकाची टोपी घाला, काटेरी साखळदंडांनी चकवा, तख्ता कुला चढवा, उंटाला उंट बांधा, संभाजीची दिंड काढा, कळू द्या महाराष्ट्राला. औरंगजेब बादशाने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि 15 फेब्रुवारीच्या सुमारास संभाजी महाराजांची स्वारी बहादूरगडाच्या शिबिरात पोहोचली. मात्र काय भयान दृश्य असेल ते. त्यांच्या डोक्यावरचा जिरटोप सक्तीने काढून बाजूला करण्यात आला आणि विदूषकाची टोपी त्यांना घालायची वेळ आली. ईश्वरदास नावाच्या एका माणसाने लिहून ठेवलं आहे की तो त्यावेळी त्या छावणीत होता. तो लिहितो की आमच्या माणसांनी तर संभाजी महाराजांवर दगडफेक करायला सुरुवात केली, त्यांच्या अंगावर माती टाकायला सुरुवात केली, भाल्याने त्यांना टोचायला सुरुवात केली. का? कारण आता सिंह बांधला गेलाय, तो काय करणार आहे. काही लोकांनी वैयक्तिक सुडासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीने तर जखमा करायला सुद्धा सुरुवात केली होती. पण एवढं सगळं सोसू सुद्धा राजा शांत होता. वाकली नाही मान, झुकला नाही कला. आणि त्याच बाणीदारपणाने औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजी महाराजांनी प्रवेश केला. छत्रपती संभाजी महाराजांना बघून औरंगजेब स्वतःच्या तख्तावरून खाली उतरला, संभाजी महाराजांच्या समोर आला आणि म्हणाला, क्या यही शिवाजी का संसर्जन शाहजादा संभाजी है. काय तेज आहे राजाच्या तोंडावर. ते तेज बघून औरंगजेब नमाजाच्या रुकाता पडायला लागला. औरंगजेबाची ती अवस्था बघून छत्रपती संभाजी महाराज हसतच कवी कलशांना विचारतात की कविराज, कवी हात आपण, मग या प्रसंगावर सुचवा एखादी कविता. आणि कविराज बोलून जातात, यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग, राजन हो तुम साचे, खूब लढ्यो तुम जंग, जो तुवपत तेज निहार के, तखत तेजो औरंग. संभाजी राजा, तुझं तेज जितकं भयानक आहे ते बघून औरंगजेबाला सुद्धा तख्तावर बसायचं भान नाही. औरंगजेब सरदिशी उठला, म्हणला, ए काफिर चप. आणि त्याने विचारले 3 प्रश्न संभाजी महाराजांना. तो म्हणाला, संभा, तुम सारे किले हमारे नाम पर कर दो. त्यावेळेला संभाजी राजे त्याला म्हणाले, किले तो बहुत दूर की बात है औरंगजेब, अगर छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के तिनके पर भी नजर डाली तो याद रखना, तेरी कबर इसी दक्खन की मिट्टी में खोद दी जाएगी. आणि औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना दुसरा प्रश्न विचारला, हमारे शाही फौज से कौन कौन ते फितूर तुम्ही. त्यावेळेला संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणाले, अरे तख्तासाठी रक्तावर ओटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते आम्ही, होणार नाही इमान, होणार नाही बैमान. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर जाऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची, त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. औरंगजेबाने तिसरा प्रश्न विचारला, अगर ये संभा इस्लाम का बंदा बन जाएगा तो पूरे हिंदुस्तान पर सिर्फ हमारा राज्य होगा. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणाले, औरंगजेब, हा संभाजी हिंदू म्हणून जन्माला आलाय आणि मरताना सुद्धा हिंदू म्हणूनच मरणार. शेवटला औरंगजेब संतापला. औरंगजेब म्हणाला, ये संभा सीधी तरह से मुसलमान बन जा, जितनी हिंदू को नहीं मिली उतनी इज्जत तुझे दी जाएगी. दक्खन का सूबेदार बना के रख दूंगा, वरना कुत्ते की मौत मरेगा. त्यावेळेला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी धर्माची व्याख्या करून ठेवली होती. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 611 यामध्ये संभाजी महाराज म्हणतात,
जीवितम मृतकम मणे देहिन धर्मवर्जित मृत्यू धर्मेन संयुक्ते दीर्घजीवी भविष्यती. याचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती जिवंतपणे स्वतःचा धर्म विसरतो त्याच्या जीवनाला काळी मात्र अर्थ उरत नाही, पण जो व्यक्ती मेला तरी धर्म सोडत नाही तोच व्यक्ती धर्मवीर म्हणून ओळखला जातो. ते म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. यामध्ये मी तुम्हाला सांगतो की संभाजी महाराजांना एका दिवसात मारलेलं नाही. 15 फेब्रुवारीच्या सुमारास त्यांना बहादूरगडाच्या शिबिरामध्ये आणलं गेलं आणि त्यांचा मृत्यू जो त्यांनी घडवलाय तो 11 मार्चला घडवलाय. जवळजवळ 1 महिन्याचा काळ सातत्याने संभाजी महाराजांचे हाल चालले होते. सातत्याने एका दिवशी एक नाही करायचं. आज एक कान कापला की त्या यातनेतून तो बाहेर येऊ लागला की दुसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा. त्या यातनेतून बाहेर येऊ लागला की दुसऱ्या दिवशी लगेच बोट तोडायचं. एका दिवशी तर आज्ञा झाली कोशिंबीर करण्यासाठी काकडी सोलतात तशी साल सोला. संभाजी महाराजांची साल सोलून त्यांच्या अंगावर तिखट मीठ आणि तेजाब टाकून जाळ करत असताना देखील संभाजी महाराजांच्या मुखातून फक्त एक शब्द येत होता, जगदंब उदयूस्तु. औरंगजेब बादशाह फक्त एकाच गोष्टीसाठी तळमळत होता की संभाजी महाराजांनी चित्कार करावा, वेदनेने तळमळावं, पण ते ऐकायला येईना. शेवटी औरंगजेबाने आज्ञा केली. त्या काळातला हा शब्द आहे की याच्या डोळ्यामध्ये सनई फिरून याला नवीन दृष्टी द्या. म्हणजे लोखंडी सळी निखाऱ्यावर गरम करायची आणि डोळ्यांच्या 2 छिद्रांमधून आतमध्ये घालून गोल फिरवायची. आतल्या सगळ्या रक्तवाहिन्या जळून जातात, कळून जातात. तो पठाण ज्या वेळेला आला संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळ्या फिरवायला, सळ्या तप्त हवेत धूर सोडत होत्या. एवढ्या गरम सळ्या तंबूच्या कणातीला कान लावून औरंगजेब बसला होता. आता तरी शंभूराजा ओरडेल या एका गोष्टीसाठी. आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यांमध्ये सळ्या गेल्या आत, गोल फिरल्या, सळ्या आल्या बाहेर. फक्त रक्त जाळण्याचा आवाज आला. मुख्यातून जप, जगदंब उदयूस्तु. संभाजी महाराज म्हणाले होते, आमच्या वडिलांनी तर मोठा पराक्रम केलाच आहे, पण याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. आमच्या वडिलांनी दाखवलं की धर्मासाठी कसं जगावं, आता धर्मासाठी कसं मरावं हे दाखवण्याची जबाबदारी आता माझी आहे. संभाजी महाराजांच्या मुखातून येणारी ती जगदंबेची नामावली सहन होईना म्हणून सांगितलं, जबान खिचलो. जिभेमध्ये लोखंडी आकडा अडकवायचा असतो उलटा. 10 लोकांनी चेहरा धरून ठेवायचा असतो. किमान 1.5 हात जीभ बाहेर येते, इतक्या खचकन जीभ खेचली जाते. आता नामाचाही आधार संपला, पण मनामधली माळ काय कोणी थांबवू शकत नाही. एक पठाण सांगतो, एखाद्या दीपस्तंभासारखा संभाजी राजा उभा आहे. त्याच्या मनावरती कोणताही परिणाम होत नाही. एक दिवस एक अवयव तोडत यातना सहन करत शेवटी मुद्दाम दिवस घेतला 11 मार्चचा. कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. गुढीपाडव्याच्या आदल्या अमावस्याला मारू म्हणजे हिंदूंच्या सणाला कलंकित करता येईल. पुण्याच्या शेजारी तुळापूर आहे. तुळापूरच्याही पलीकडे वढवू नावाचं गाव आहे. आणि आता या शिल्लक राहिलेल्या देहाला त्या जंगलात नेलं. कवी कलश त्यांचेही डोळे काढले होते, त्यांची ही जीभ छाटली होती, त्यांच्या शरीराचे तुकडे केले होते, त्यांची ही साल सोलून काढली होती. आधी सगळे गाव कवी कलश आणि मग संभाजी महाराजांच्या केले होते. आणि वर्णन असं आहे की पालथं पाडलं आणि आता राहिलेल्या देहाचे कुऱ्हाडीने खटा 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 तुकडे मारत शेवटचा खाऊ कचतेशी मानेवर बसला. ते मस्तक बाजूला झालं. ज्या मस्तकावर युवराज्याचा अभिषेक झाला होता ते मस्तक बाजूला झालं. जे मस्तक शिवछत्रपतींनी कुरवाळलं होतं ते मस्तक बाजूला झालं. आणि रक्ताचे फवारेच्या फवारे उडाले इंद्रायणीमध्ये आणि भीमेमध्ये. औरंगजेबाच्या लक्षात आलं, संभाजी महाराजांचे डोळे काढले, पण दिव्य स्वराज्याची स्वप्ने बघायचा महाराष्ट्र काही थांबणार नाही. औरंगजेबाला वाटलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र गोठून जाईल, महाराष्ट्र थरकापून जाईल, महाराष्ट्र घाबरून जाईल. पण आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं फक्त एकच शपथ घेतली होती, देवाधर्माच्या रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या राजाला, इतक्या यातनाईपै पद्धतीने मारणाऱ्या या औरंगजेबाला जिता जागता इथून जाऊ द्यायचा नाही. ही शपथ वय वर्ष 5च्या पोरापासून ते वय वर्ष 85च्या म्हाताऱ्यापर्यंत घेतली, स्त्री असो पुरुष असो. औरंगजेबाची सेना नागरिकांनीच ठेचून काढली, सैनिकांची वाट न बघता. आपण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं धर्मवीर बलिदान मास हे का पाळलं पाहिजे? पकडल्या गेलेल्या क्षणापासून अतिक्रूर पाशवी छळ सहन करणाऱ्या श्री संभाजी महाराजांचा रोज एक अवयव तोडत होते.
रोज अंगाची साल सोलून काढत होते. शेवटी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे कुऱ्हाडीने तुकडे तुकडे केले. म्हणजे श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अति धीरोदात्तपणे चालत होते. म्हणून त्यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोज सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदू मात्राचे पवित्र असे आद्य धर्म कर्तव्य आहे, राष्ट्र कर्तव्य आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.